जगाच्या पटलावर भारताचं नावलौकिक अधिक वृद्धिंगत करण्याचे भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारला पुन्हा एकदा जनतेनं कौल द्यावा। देशव्यापी जनविकासाचा अजेंडा घेऊन भाजप मार्गक्रमण करत असून विकसित भारताची संकल्पना साकारण्यासाठी भाजपला साथ द्या असं प्रतिपादन राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा खासदार अशोकराव चव्हाण यांनी ओमकार गार्डन मंगल कार्यालयात आयोजित भाजप भोकर विधानसभा बूथ कार्यकर्ता संमेलनाप्रसंगी म्हटलं आहे। यावेळी शेकडो संख्येनं भोकर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। प्रारंभी प्रास्ताविकातून सभेच्या आयोजनाची सविस्तर भूमिका नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजयराव देशमुख लहानकर यांनी सविस्तरपणे विशद केली। मतदारसंघाचा बारकाईने अभ्यास करावा, जनतेशी ऋणानुबंध जुळवून घ्या, खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या विजयासाठी खंबीरपणे उभे राहा असं आवाहन खासदार अशोकराव चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना केलं। देशाच्या सर्वोच्च सभागृहात ज्या ठिकाणी देशाचे केंद्रीय गृहमंत्री स्वर्गीय शंकरराव चव्हाण यांनी आपली कारकीर्द गाजवली त्या ठिकाणी आपणास कार्य करण्याची संधी दिली त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपचे आभार मानतो अशी भावना उपस्थितांसमक्ष खासदार अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केली। नांदेड लोकसभा भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, माजी खासदार भास्करराव खतगावकर, नायगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पवार, माजी आमदार अमरनाथ राजूकर, माजी आमदार अविनाश घाटे, भाजपा प्रदेश सदस्य देविदासराव राठोड, भाजपचे जिल्हाध्यक्ष संतुकराव हंबर्डे, किशोर देशमुख, माजी नगराध्यक्ष सुनील शेट्टे, भीमराव कल्याणे, रोहिदास जाधव, भाजप महिला आघाडीच्या नेत्या प्रणिताताई देवरे चिखलीकर, प्रवीण गायकवाड, बालाजी गांधीजी पाटील पवार, युवा नेते रामसिंग चव्हाण, बीजेपी शहराध्यक्ष संजय उर्फ पप्पू सोनटके यांची प्रमुख उपस्थिती पाहायला मिळाली। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पत्रकार संजय कोलते यांनी केलं। आभार माधव कदम यांनी मानले। राष्ट्रगीतानं सभेची सांगता झाली। यावेळी भोकर, अर्धापूर आणि मुदखेड तालुक्यातील हजारो भाजप कार्यकर्त्यांची प्रामुख्याने उपस्थिती पाहायला मिळाली। सत्तेत जाऊन नांदेड जिल्ह्यामध्ये काही कमी पडणार नाही याकरता आपल्याला सत्तेमध्ये जाऊन विकासात्मक कामाला चांगला द्यायची आपल्या जिल्ह्यात आणायचे आपल्याला भरपूर आणले आपण। आपला जिल्हा महाराष्ट्रातील विकसित जिल्ह्यामध्ये आपला जिल्हा राहिला पाहिजे। मोदी साहेब म्हणतात विकसित भारत, आम्ही म्हणतो विकसित महाराष्ट्र आणि मी म्हणतो विकसित नांदेड, विकसित भोकर माझा हा भाग व्हायला पाहिजे। या अनुषंगाने आपल्या जिल्ह्यामध्ये भरपूर काम झालं पाहिजे। आपण पाहतो सर्वत्र तीर्थक्षेत्र विकास, वाराणसी पासून अयोध्यापासून सगळीकडे एवढ्या विकास काम झालंय लोकांच्या मनात सर्वत्र आपण बघतो काय काम झालं। आपण पाहतोय देशामध्ये विमानतळ चकाचक झाली। नांदेडला 31 तारखेला आपण कुठं विमानतळ सुरू होतं? 31 तारखेला दिल्ली, हैदराबाद, बँगलोर 3-4 ठिकाणी आपली सेवा ही सुरू होऊन जाईल। नांदेड 31 तारखेला वंदे भारत, मला वाढण्यासाठी वंदे भारत जाणवेला सांगितलं की जाणण्या पण आणली की पंतप्रधान म्हणलो आम्ही सर्व निर्णय घेतला की वंदे भारत नांदेड पासून सुरू झाले पाहिजे। तुमची गरज आहे, मला मुंबईला जायचंय, जालना, नांदेड, समृद्धी महामार्ग बाजूला पण तो आणला, 13,000 कोटी समृद्धी मार्ग पण तो आणला। कशाकरता? तुम्हाला 2 तासामध्ये औरंगाबाद आणि 5 तासामध्ये मुंबईला पोहोचता आलं पाहिजे अशा विचाराने काम करतो। विचारामध्ये ग्रामपंचायती होती नाही, व्यापक विचार केला। मराठवाड्यातील विकसित भारताची कल्पना आहे, विकसित मराठवाडा, विकसित महाराष्ट्रामध्ये आपलं नांदेड सुद्धा प्रामुख्याने पुढे घेता आलं पाहिजे। जिथे जायचं असेल तर देशाचं वाढत्या भारताला आहे आपला असला पाहिजे, ते 100% मत आपल्याला मदत करेल आणि आपल्या जिल्ह्याला काही कमी पडणार नाही ही त्याच्या मागची भूमिका आहे। मला वाटतं पुढचा 5 वर्षाचा कालावधी तो आपल्या सर्वांच्या दृष्टीने महत्वाचा राहणार। विकासाची झेप घ्यायची आपल्याला, विकासाची आपण घेतली पुढे जायचं आपल्याला। ही कामं आपण सुरू केलेली आहे, ही काम आपण करत आहोत, त्या कामाला पूर्णत्वास द्यायचे, पूर्ण करायचे, काम मागे लावायचं आहे। ही तुमच्या मनाची कल्पना आहे की नाही? बरोबर आहे, विजय बरोबर आहे की नाही? आणि त्याच्यामधून नवे नवे वाद निर्माण होत गेले याची जाणीव झाली मला वाटली की यापुढे कुठल्याही पद्धतीचा वाद आता आयुष्यामध्ये होणार नाही अशा पद्धतीचे तुम्हाला या ठिकाणी सर्वांना खात्री देते। मित्रांनो, नरेंद्र मोदी साहेबांचं काम, नरेंद्र मोदी साहेबांनी केलेला देशाचा विकास,
आणि आज देशवासियांनी जो नारा ठरवलाय आपकी बात 400 पार, त्याच्यामध्ये नांदेडची जाणार ही अधिक मताधिक्याने गेली पाहिजे अशा पद्धतीचा विश्वास व्यक्त करतो. माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला भारतीय जनता पक्षानं दुसऱ्यांदा उमेदवारी दिली म्हणून देशाचे नेते आदरणीय नरेंद्र मोदी साहेब, आदरणीय अमित शाह साहेब, आदरणीय जे.पी. नड्डा साहेब आणि या राज्याचे कणखर नेतृत्व आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, बावनकुळे साहेबांचे जाहीरपणाने आवाहन मानतो की माझ्या सरकार सामान्य कुटुंबाच्या कार्यकर्त्यावर दुसऱ्यांदा जबाबदारी दिली आणि आपण टाकलेल्या जबाबदारीला पात्र राहण्याचं काम निश्चितपणाने मी करणार. काम करत असताना या चुका होत असतात. काम करत असताना एखादा कार्यकर्ता दुखावले जातो. माझ्या जवळचा असेल, बाकी तर विरोधातच होते, परंतु माझ्या जवळचाही कार्यकर्ता एखादा दुखावला असेल, परंतु माझा कुठलाही हेतू कोणाला दुखावण्याचा किंवा कोणाला दूर करण्याचा अजिबात नव्हता. मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. आपण मला माझ्याकडे कधी भेटायला असं बघितलं असेल की मी येणाऱ्या प्रत्येक माणसाचं काम करण्याचा प्रयत्न ते प्रामाणिकपणाने केलेला आहे आणि तो प्रयत्न कायमपणानं कार्यरत ठेवण्याचं काम यापुढे निश्चितपणाने करेल. आणि येणाऱ्या काळामध्ये जे काही नांदेड जिल्ह्याची कामं राहिलेली आहेत ते अशोकराव चव्हाण साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही सगळेजण मिळून एक दिलाने काम करू एवढी ग्वाही या ठिकाणी देतो. आणि एवढ्या विषयात सध्या आपण या ठिकाणी त्यांना आपल्या सर्वांचे रूप म्हणून मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.